कोपर्डी प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळेला बलात्कारांचे हातपाय तोडा आणि शर्यतसारखा कायदा लागू करा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. तर शस्त्र परवाने देऊन काय उपयोग आहे आणि कायद्याचा धाक कुठे राहिलाय अशी टीकाही राज यांनी यावेळेला केली आहे. त्याचबरोबर अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्यास पर्याय असला पाहिजे असंही राज ठाकरे यावेळेला म्हणाले. आणि त्यानंतर पुण्यात आल्यावर राज ठाकरेंना अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशीही मागणी करताना मुख्यमंत्र्यांकडे खाती हवीच कशाला असाही प्रश्न उपस्थित केला. असले जे गुन्हे घडतात, बलात्काराचे गुन्हे घडतात किंवा असले छेडछाडीचे किंवा चोऱ्यांचे वगैरे जे गुन्हे घडतात, मला असं वाटतं शर्यतसारखा कायदा एखादा हा भारतामध्ये येणं गरजेचं आहे की जिथल्या तिथे त्या लोकांचे हातपाय छाटणं आवश्यक आहे. परत कोणाची हिंमत होता कामा नये असला परत गुन्हा करायची. असे जर कायदे आले तर मला असं वाटतं की यातनं अशा घटना होणं बंद होऊन जाईल. कारण भीतीच नाही कसल्या गोष्टींची. म्हणजे अतिरेकी सापडल्यावरती पण त्याच्यासाठी जर समजा रात्री कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट उघडली जाणार असतील की त्याचं काय करावं, फाशी द्यावी की न द्यावी, हा काय देश आहे? नाही, आपण म्हणतो की नाही कसं होतं की ते वाईट, ते राज्यकर्ते वाईट म्हणून हे राज्यकर्ते आले, लोकांनी मतदान केलं बरोबरून, तुम्ही तशाच वागताय. सत्ता बदलल्याची काही लक्षणं तर दिसायला लागतात की नाही, पाहिजे की नाही? ती कुठची लक्षणं जर समजा दिसत नसतील तर मग ते गेले काय आणि तुम्ही आलात काय फरक पडतो? त्यांच्या वेळेला जे चालू होतं तुमच्या वेळेला तेच चालू आहे. असली प्रकरणं ज्यावेळेला असतात ना, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं ह्या जातपात न पाहता ह्याच्यावरती निर्णय होणं गरजेचं आहे. हा कोणत्या जातीचा आहे, हा कुठच्या समाजाचा, हा या समाजाचा का, हा त्या समाजाचा, त्याचा समाजाचा काय संबंध? ज्या विचारीने तो सगळा अत्याचार सहन केला आणि गेली पोरगी, तिला माहिती होतं का आपण कुठच्या समाजात जन्माला आलो होते? तिचं वय तरी होतं का ते समजण्याचं? ह्याच्यात कसला आला समाज? आणि हे उद्या ही जर जातीची भूतं जर उतरवायची असतील ना, तर ह्याला कठोर शासनाशिवाय दुसरा पर्याय नाही. परत कोणी हिंमत करणार नाही या गोष्टींची. निवडणुकीच्या मतांसाठी म्हणून ही सगळ्या जाती चोंबाळायच्या, हे त्यातनं या सगळ्या गोष्टी घडतात. अॅट्रॉसिटी ऍक्ट आता तुम्हाला रद्द करायला पाहिजे, त्याचा पुनर्विचार केला पाहिजे तुम्ही. कारण त्याचे गैरफायदे जास्ती घेतले जातात त्या गोष्टींचे. असा कुठच्या तरी एखाद्याच्या हातामध्ये असा कायदा द्यायचा की ज्याला बेलच नाही, कोर्टात उभी राहिली तर तुम्हाला पुरावा देता येत नाही. हा कोणीतरी मला असं बोलला म्हणून ह्याच्यावरती कुठची केस टाकायची, असं नाही होत. त्याचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये काही अनेक गोष्टींच्या सुधारणा होणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री याचा अर्थ सर्व खात्यांचा मुख्य ना, बरोबर आहे? खरं तर मुख्यमंत्र्याकडे कुठचं खातंच असायला नाही पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी इतर सगळी खाती कशी चालतायत आणि चालवली जात आहेत याच्यावरती लक्ष ठेवणं हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. मुख्यमंत्र्यांनी एक खातं घेऊन चालवणं हे काही मुख्यमंत्र्याचं काम? मुख्यमंत्री याचा अर्थ काय? त्याने सर्व खात्यांवरती लक्ष ठेवून ती बरोबर व्यवस्थित हाताळली जात आहेत की नाही, योग्य कामं होत आहेत की नाही हे पाहणं त्याचं काम आहे.